श्रोते हो, परमेश्वर हा सर्व ज्ञानी, सर्व साक्षी आहे. त्याला आपल्या मनातले विचार माहिती असतात. तो अंतर्ज्ञानी आहे. आज हेच आपण या अध्यायातून बघणार आहोत. स्वामी नृसिंह सरस्वती चरित्रामृत मधील आज आपण 27वा अध्याय बघणार आहोत. अध्यायाचं नाव आहे कवी नरहरी. श्री गुरूंचे गाणगापुरात वास्तव्य असताना त्यांच्याकडून मानवी बुद्धीला अनाकलनीय अशा ज्या अनेक अलौकिक लीला घडत होत्या, त्यामुळे श्री गुरूंच्या कीर्तीचा डंका चारही दिशांना दुमदुमत होता. भक्तांची गाणगापुरात तर नित्य जत्राच भरत असे. या चालत्या बोलत्या परमेश्वराचे दर्शन सुख घ्यावे, आशीर्वाद मिळवावे, चरणस्पर्श करून पावन व्हावे म्हणून जवळपासचे आबालवृद्ध, स्त्री पुरुष रोज बऱ्याच मोठ्या संख्येने मठात ये-जा करत होते. दूरदूरचे लोकही अंतराची पर्वा न करता, प्रवासाच्या त्रासाची तमा न बाळगता मुलाबाळांसह शेकडोंच्या संख्येने मठात हजेरी लावत होते. काही भक्त श्री गुरूंना मंगल कार्याप्रसंगी आग्रह करून अत्यादराने, मान सन्मानाने आपल्या गावी घरी नेत असत. भक्ताधीन असलेले श्री गुरु अधूनमधून कार्याचे महत्त्व जाणून व बोलावणाऱ्याचा भाव बघून अशी आमंत्रणे स्वीकारत असत. एके दिवशी हिप्परगी नावाच्या गावातील एक भक्त श्री गुरूंपाशी आला. त्याने आपल्या घराशेजारीच एक मंदिर बांधले होते. त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी म्हणून व तेथील भगवान श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी म्हणून श्री गुरूंनी आपल्या गावी यावे अशी त्याची मनोमन इच्छा होती. त्याने आपली ही इच्छा श्री गुरूंच्या कानी घातली व ती मान्य करून उपकृत करण्यासाठी अत्याग्रह केला. त्याची ही विनंती श्री गुरूंनी मान्य केली व त्याप्रमाणे हिप्परगीच 15 दिवसांनी जाण्याचा कार्यक्रम नक्की ठरला. त्या भक्ताने अत्यानंदाने श्री गुरूंना वंदन केले व लागलीच समारंभाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून हिप्परगी गावी जाण्यास निघाला. आपल्या गावी पोहोचल्यावर त्याच दिवशी दुपारी समारंभ सुव्यवस्थित पार पाडावा, कसलीही उणीव राहू नये म्हणून गावातील कल्लेश्वर मंदिरी जाऊन देवापुढे श्रीफळ ठेवून त्या भक्ताने कल्लेश्वर महादेवाची मनोभावे प्रार्थना केली व देवाला सर्वप्रथम समारंभाचे निमंत्रण दिले. श्री गुरूंपाशी जाण्यापूर्वीही त्याने या देवाची यशासाठी प्रार्थना करूनच गाव सोडला होता. मग त्याने ही बातमी गावातील काही श्रेष्ठींच्या घरी जाऊन त्यांना दिली व सहकार्यासाठी त्यांची विनवणी केली. या बातमीने ते आनंदले व म्हणाले, श्री गुरु आमच्याच गावी, आमच्याच घरी, आमच्याच मंदिराच्या समारंभासाठी येणार आहेत. हे सद्भाग्य तुझ्यामुळे आमच्या दारी येत आहे. मग आमचे सर्वस्व पणास लावून आम्ही या कार्यात सहभागी होणे आमचे कर्तव्य नाही का? तेव्हा तू कसलीही चिंता करू नकोस. फक्त तुझ्या घरची तेवढी व्यवस्था सांभाळ. बाकी बाहेरची सर्व व्यवस्था आम्ही गावकरी करतो. घरीही कसली मदत हवी असल्यास बिनदिक्कत हुकूम कर. संकोच करू नकोस. परकेपणाची भावना धरू नकोस. श्री गुरूंचा इतमाम सांभाळण्यात कोणाकडूनही कसलीही कोठेही उणीव राहता कामा नये. हा समारंभ श्री गुरूंची भेट गावाला संस्मरणीय अशीच झाली पाहिजे. हे त्यांचे सहकार्याचे आश्वासन ऐकून तो श्री गुरूंचा भक्त आनंदला व घरी परतला. घरी येताच त्याच रात्री भोजनोत्तर श्री गुरूंचा स्वागत समारंभ कसल्याही उणिवेविना, गोंधळाविना, अतिभव्यतेने सुव्यवस्थित असा पार पाडावा म्हणून त्या भक्ताच्या घरातील सर्वजण एकत्र बसले व त्यांनी तपशीलवार सर्व योजना आखणी केली व कामाची विभागणी करून प्रत्येकावर निरनिराळी जबाबदारी सोपवली. संपूर्ण गावाला निमंत्रित करून समाराधना करण्याचेही ठरवले. दुसऱ्या दिवसापासून एकजुटीने प्रयत्न करून त्यांनी मार्गावरील सर्व घरांचे दर्शनी भाग रंगवले. सर्वत्र साफसफाईची धामधूम उडाली. रस्त्यातील सर्व खड्डे लगबगीने बुजवले गेले. रस्त्यातील कचरा कुंड्या हलवण्यात येऊन त्या घरांच्या पिछाडी सोयीस्कर जागी ठेवण्यात आल्या. जागोजागी कमानी उभारण्यात आल्या. वाजंत्र्यांची व्यवस्था केली गेली. वेशीवर भव्य मंडप उभारण्यात आला.
मंडपात मधोमध व्यासपीठ तयार केले गेले. अशा प्रकारे सर्व तयारी घाई गडबडीने पण अत्यंत काळजीपूर्वक केली जात होती. बारीक सारीक तपशील पाहिला जात होता. आता श्रीगुरूंच्या आगमनास अवघे 4च दिवस उरले होते. रात्रीच तो भक्त सोबत पालखी घेऊन श्रीगुरूंना सन्मानाने घेऊन येण्यासाठी म्हणून हिप्परगीहून गाणगापुरास जाण्यास निघणार होता. एवढ्यात गावातील श्रेष्ठींकडून जरा सवड काढून लगेच भेटून जा असा निरोप आला. निरोपासरशी तो संचित मनाने श्रेष्ठींकडे गेला. तेथे गावातील काही विद्वान ब्राह्मणही उपस्थित होते. त्या सर्वांनी त्याला कल्लेश्वर मंदिरात वास्तव्य करून राहिलेल्या नरहरीस निमंत्रण दिले गेले काय असे विचारले. यावर सर्वांप्रमाणेच त्यालाही निमंत्रण दिले गेले आहे. गावातील एकही व्यक्ती निमंत्रणाविना राहिली नाही याची मी स्वतः खात्री करून घेतली आहे. काही तक्रार आहे का असे तो त्यांना म्हणाला. निश्चिंत हो, तक्रार कसलीच नाही, पण खात्री करून घेतली. हीच माहिती आम्हाला हवी होती. आम्ही त्याच्यापाशी जाऊन श्री गुरूंची स्तुती करणारी, त्यांचे गुणगान करणारी, त्यांचा आजपर्यंतचा जीवन इतिहास सांगणारी अशी काही पदे करून देण्याची विनंती त्याला करण्याचा बेत आखला आहे. उत्तम असा तो प्रतिभावान कवी आहे. त्याने मनात आणले तर त्याला ते अशक्य नाही. शीघ्र कवी असा त्याचा लौकिक आहे. वेशीवर श्री गुरूंचे स्वागत गीत गायनाने करावे अशी इच्छा आहे. तू पण आमच्याबरोबर चल. तेथे आपला फार वेळ मोडणार नाही. झटकन काम आटोपून परत येऊ. तुला आज गाणगापुरात जायचे आहे हे आम्हाला माहीत आहे असे ते सर्व त्या भक्तास म्हणाले. त्याने अनुमती देताच नरहरीच्या भेटीस ते निघाले. तेथील त्या गावातील कल्लेश्वर महादेवाचे मंदिर एकमेव पुरातन प्रमुख देवालय म्हणून लौकिक प्राप्त करून होते. ग्रामदैवताचाच मान लाभला होता. या मंदिरात परगावाहून आलेला नरहरी नावाचा एक सच्छील सदाचारी विद्वान ब्राह्मण येथील कल्लेश्वर महादेवाची भक्तिभावाने पूजा अर्चा करत राहिला होता. तो सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्याने सर्वांचा आदर पूज्यभाव संपादन केला होता. त्याचे आचरण, त्याची दिवसरात्र चाललेली भक्ती, भजन, पूजन, सेवा हा गावात एक कौतुकाचा विषय होऊन बसला होता. तो अत्युत्तम कवी होता. त्याची काव्य प्रतिभा वाखाणण्याजोगी होती. तो नित्य नियमाने रोज 5 नवीन कविता तयार करून तीच भक्ती सुमने मानून श्री कल्लेश्वर चरणी अर्पण करायचा व त्या कवितांच्या गाण्याने तो श्री कल्लेश्वर महादेवाचे भक्तिभावाने पूजन करायचा. ग्रामस्थ त्याच्या या काव्य गायनासह चाललेल्या पूजेप्रसंगी आवर्जून उपस्थित राहायचे व ते काव्य ऐकून ती भक्ती बघून धन्य व्हायचे. श्रेष्ठींसह ते सर्व ब्राह्मण व तो भक्त श्री कल्लेश्वर महादेवाच्या मंदिरात नरहरीची भेट घेण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचले. नरहरी त्यावेळेला रिकामाच होता. ते तेथे जाताच त्यांनी सर्वप्रथम श्री कल्लेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मनीची इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करून नरहरीपाशी आले व त्याला म्हणाले की 4 दिवसांनी श्री गुरु आपल्या गावी येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहेच. संपूर्ण गावाचा उत्साह तुम्ही बघतच आहात. श्री गुरूंच्या स्वागताची गावात चाललेली जोरदार तयारी तुमच्या नजरेतून सुटलेली नाही. श्री गुरूंचे स्वागत वेशीवरच तेथे खास उभारलेल्या शामियानात होणार आहे. हे त्यांचे स्वागत गीत गायनाने करावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्ही तर प्रतिभावान कवी आहात, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी थोडे कष्ट घेऊन श्री गुरूंची स्तुती करणारी, त्यांचे गुणगान गाणारी, त्यांचा आजपर्यंतचा जीवन इतिहास सांगणारी अशी काही पद्यरचना करून आम्हास द्यावी अशी विनंती घेऊन आपल्याकडे आलो आहोत. शक्य असल्यास आपणच ती पदे तेथे गाऊन आम्हाला उपकृत करावे व श्री गुरूंची ही अपूर्व संधी साधावी. आपल्यापाशी आवश्यक ती काव्य प्रतिभा आहे, आवश्यक तो भक्तिभाव आहे, शीघ्र कवित्वाबद्दल तुमचा लौकिक आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री गुरूच काव्य भक्तीची मनस्वी आवड आहे. तेव्हा तुम्ही आमची ही विनंती मनावर घ्यायचीच. उद्याच्या सूर्यास्तापर्यंत तुम्ही आमची इच्छा पूर्ण करून श्री गुरूंची अशा प्रकारे पूर्ण कृपा संपादन करण्याचा पूर्णानंदही प्राप्त कराल.
नरहरीने त्यांची ही विनंती सविनय अवेरली. तो म्हणाला, माझी काव्य प्रतिभा, माझी जीभ मी या कल्लेश्वराला विकली आहे. त्याच्या चरणी अर्पण करून बसलो आहे. मी त्या सर्व साक्षी परमेश्वराला फक्त या एका कल्लेश्वर महादेवातच पाहतो, अनुभवतो. अन्यत्र कोठे देव आहे असू शकेल हे मला मान्यच होणार नाही, पटणारच नाही. मनुष्य प्राण्यात मी देव पाहणे शक्य नाही. मला ते जमणार नाही. तेव्हा कृपा करून मला आग्रह करू नका. माझे या बाबतीत ठाम मत आहे. मनुष्याने आपल्यातच देवत्व आहे असे सांगत भासवत फिरणे ही शुद्ध फसवेगिरी आहे असे मला वाटते. तेव्हा मी माझ्या मताशी प्रामाणिक राहून या स्वागत समारंभापासून दूर राहू इच्छितो. दिसेल त्याला शेंदूर फासलेल्या दगडात देव पाहणे अथवा भगवी कफनी पांघरून माळा धारण केलेल्या माणसात देव आहे असे समजणे यापेक्षा निर्बुद्धता ती कोणती? तेव्हा माझा नाईलाज आहे. मला क्षमा करा. तुमचे हे काम माझ्याकडून होणे सुतराम शक्य नाही. हे त्याचे निग्रही वक्तव्य ऐकून ते निराश होऊन व थोडेसे संतप्त होऊन तेथून निघाले. निघताना ते तेथील श्री कल्लेश्वर महादेवास नमन करून म्हणाले की देवा, शेवटी तुझी इच्छा. तूच ही इच्छा निर्माण केली होतीस व आता तूच ही अवेरलीस. असो, तुझ्या इच्छेप्रमाणेच काय घडायचे ते घडेल. असे म्हणून ते मंदिराबाहेर पडले व गावात आल्यावर तेथील कामांच्या दबावाखाली ते हा प्रसंग विसरूनही गेले. होता होता श्री गुरूंचा हिप्परगी गावात प्रवेश होण्याचा तो मंगल दिवस उजाडला. सकाळीच धूळ उडू नये म्हणून सर्वत्र रस्त्यावर व सर्वांच्या अंगणात माफक प्रमाणात पाणी शिंपडून झाले होते. प्रत्येकाच्या दारी फुलांचे तोरण लटकताना दिसत होते. प्रत्येक घरासमोर शोभिवंत रंग वापरून कलात्मक रांगोळ्या रेखाटून झाल्या होत्या. प्रत्येकाच्या दारात समया तेवत होत्या. आबाल वृद्ध स्त्री पुरुष नटून थटून नवे कपडे परिधान करून तयार झाले. नटलेल्या थटलेल्या अलंकार धारण केलेल्या सुवासिनी आपापली नथ सांभाळीत श्री गुरूंना आरती ओवाळण्याची तयारी करू लागल्या. सर्वांची लगबगीने ये-जा सुरू झाली. सर्व पुरुष श्री गुरूंच्या स्वागतासाठी गावाच्या सीमेवर हजर झाले. श्री गुरूंना दारी आल्यावर ओवाळण्यासाठी स्त्रिया घरीच थांबल्या होत्या. गर्दीत चेंगराचेंगरी होईल, मुलांना सांभाळणे कठीण होईल म्हणून त्यांनाही घरी ठेवण्यात आले होते. नुकताच सूर्योदय झाला होता. घटका 2 घटकांनी श्री गुरूंची पालखी गावाच्या वेशीवर येणार होती. मध्यान्हास अंदाजे प्रहरभराचा अवधी असताना श्री गुरु त्या यजमानाच्या भक्ताच्या घरी पोहोचणार होते. झाले. अपेक्षापूर्तीचा तो मंगल क्षण आला. श्री गुरूंची पालखी सर्व लवाजम्यासह वेशीवरील शामियानात प्रवेशली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व सूचना झुगारून देऊन एकच झुंबड उडाली. सर्वांना आवरण्यात कार्यकर्त्यांच्या नाकी दम आला. श्री गुरूंभोवती मानवी कडे करण्यात आले व त्यांना व्यासपीठावर नेण्यात आले. तेथे त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. 51 सुवासिनींच्या ताफ्याने पंचारती हाती घेऊन त्यांना ओवाळले. वेदघोष करण्यात आला. नंतर स्वागतपर भाषणे झाली. श्री गुरु वाजत गाजत मिरवणुकीने त्या यजमानाच्या भक्ताच्या घरी जाण्यास निघाले. वाटेत दुतर्फा असलेल्या दारांसमोर त्यास थांबवावे लागत होते. तेथील स्त्रिया त्यांना ओवाळून फळे पुष्पे अर्पण करून त्यांचे दर्शन घेत होत्या. तेथील तो भक्तिभाव, तो उत्साह पाहून श्री गुरु अतिशय आनंदले, प्रसन्न झाले. प्रवासाचा शीण थकवा कोठल्या कोठे पळाला. आज गावात श्री गुरु प्रवेशणार होते हे नरहरी जाणून होता, पण त्याने तेथे न फिरकण्याचा पक्का निश्चय केला होता. सकाळी उठल्यावर गावात वाजत असलेल्या सनईने चौघड्याने ही आठवण त्याला करून दिली होती. पण श्री गुरूंची ती आठवण झटकून नित्याप्रमाणे शौच मुखमार्जन वगैरे आटपून त्याने संपूर्ण देवालयाची झाडलोट केली. अंगण झाडले. सर्वत्र गोमूत्रयुक्त पाणी शिंपडले. तेथील झाडांना पाणी घातले. फुले बिल्वपत्रे गोळा केली. पुष्पमाला तयार केल्या. समया, निरांजने, पेले, पळ्या, घंटा, ताम्हणे, अभिषेक पात्र, तांबे, कळशा वगैरे पूजेची सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ केली व नंतर तेथील कुंडावर त्याने स्नान केले. स्नान आटोपल्यावर पूजेच्या सर्व साहित्यानिशी नरहरी मंदिरात आला व पूजा करण्यासाठी म्हणून पिंडीसमोर बसला. या वेळेपर्यंत सूर्योदय होऊन चांगल्या 2 घटका सरल्या होत्या.
तो पूजेसाठी म्हणून श्री कल्लेश्वर महादेवाच्या पिंडीसमोर बसला असता. आज त्याला कशी कोण जाणे, रात्री व्यवस्थित झोप झाली असतानाही गाढ झोप लागली. त्या झोपेतच त्याने एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात श्री कल्लेश्वर महादेवाच्या पिंडीवर श्री गुरु येऊन बसले होते व त्या श्री गुरूंचे तो पूजन करतो आहे असे दृश्य त्याने स्वप्नात पाहिले. पिंडी तर कोठे दिसेच ना, त्या जागी सुहास्य वदनाने बसलेले फक्त श्री गुरुच दिसत होते व ते सर्व पूजेचा स्वीकार करत होते. असा पूजेचा स्वीकार करता करता ते त्याला म्हणाले, मी तर हा देहधारी मानव प्राणी आहे. माझ्यात देवत्व कोठून येणार? स्तुती करण्याच्या योग्यतेचा मी नसतानाही ही माझी स्तुती पूजा करून व्यर्थ का श्रमतोस? झोपेत हे शब्द ऐकताच त्याचे ते स्वप्न भंगले व निद्राही संपली. तो आता जागृत झाला व त्या स्वप्नाचा त्याला विस्मय वाटला. पण तो मनी पक्के उमजला की श्री गुरु म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती शिवस्वरूपच आहेत. तो मनात म्हणाला, आज स्वप्नात का होईना पण माझ्याकडून त्यांची पूजा घडली. मी भाग्यवान ठरलो, धन्य झालो. आता लागलीच त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाला गेले पाहिजे. असा विचार करून लागलीच तो तेथूनच साष्टांग नमस्कारामागे नमस्कार घालीत अगदी श्री कल्लेश्वर महादेवाच्या मंदिरापासून तो थेट ज्या घरी श्री गुरु उतरले होते तेथे, म्हणजेच त्या यजमानाच्या भक्ताच्या घरी गेला. तेथे पोहोचताच तो श्री गुरूंची स्तुती करणारे एक स्वरचित असे पद गाऊ लागला. सर्वांना आश्चर्य वाटले. ज्यांना त्याने मी या समारंभापासून दूर राहणार असे सांगितले होते त्यांना याच्या विचारात, वृत्तीत, वागण्यात हा असा कसा फरक पडला, कोणी घडवला तेच समजेना. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे तू तर माझी निंदा करतोस ना, मग आज हा एवढा प्रेमभाव भक्तिभाव कसा काय निर्माण झाला? या अकस्मात भरतीचे कारण काय? यावर नरहरी म्हणाला, प्रभो, आजपर्यंत अज्ञानात बुडालो होतो व त्याचा परिणाम म्हणून अविचाराने काय वाटेल ते बोलत होतो, तेव्हा क्षमा करा. आत्तापर्यंत श्री कल्लेश्वर महादेवाच्या केलेल्या पूजनाचा सेवेचा आज हा प्रसाद प्राप्त झाला व माझे अज्ञान दूर झाले. ज्ञान प्राप्त होऊन समजले की कल्लेश्वर म्हणजे तुम्हीच आहात. आज स्वप्नात कल्लेश्वराचे पूजन करत असताना मी तुम्हालाच पाहिले, तुमचे पूजन केले आणि आता या आपल्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शन लाभले. कृपाळा, मला आपला शिष्य म्हणून आश्रय द्या. मी आता यापुढे तुमचीच सेवा करणार. देवा, मला दूर करू नका. झाल्या अपराधाबद्दल क्षमा करा. असे म्हणून त्यांच्या स्तुती गायनास सुरुवात केली व तेथील पूजा समारंभात, उत्सवात तो अत्यानंदाने सहभागी झाला. तो तेथे श्री गुरूंचे गुणगान करणारी, श्री गुरूंची स्तुती करणारी व श्री गुरूंची जीवन इतिहास सांगणारी कवनांमागे कवने म्हणू लागला. सर्वजण आनंदाने, तन्मयतेने ऐकत होता. होता होता हिप्परगीतील सर्व कार्यक्रम योजनेप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडले. पुन्हा एकदा त्याने श्री गुरूंना आपणास शिष्य करून बरोबर गाणगापुरास घेऊन जा अशी विनंती केली. यावर श्री गुरु त्याला म्हणाले की मी पण कल्लेश्वरास मानतो. तू येथेच राहून कल्लेश्वराची पूजा सेवा कर. माझा तेथे वास आहे हे तर तू पाहिलंसच. नरहरीचे या सांगण्याने समाधान झाले नाही. तो म्हणाला, प्रत्यक्ष चालता बोलता हा देव हाती लागल्यावर, प्रत्येक क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची, त्याची सेवा करण्याची अमोल संधी प्राप्त झाल्यावर ती सोडून येथे राहण्याचा मूर्खपणा कोण करेल? तेव्हा कृपाळा, मला तुमच्याबरोबर येऊ द्यात. असे म्हणून त्याने त्यांचे चरण धरले. श्री गुरु त्याच्यावर संतोषले. त्यांनी त्याला आपला शिष्य केले व त्याला आपल्या सवे गाणगापुरास नेले. तेथे त्याने अनेक कविता केल्या व श्री गुरूंच्या सेवेत रममाण होऊन राहिला. तो तेथे कवीश्वर ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.